नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग। तर गेल्या 8-15 दिवसापासून राजकारणाचं वातावरण होतं आणि काल राजकारण जिल्हा परिषद निवडणुकीचा पंचायत समिती निवडणुकीचा निकाल त्या ठिकाणी लागला। राजकारण संपलं, एकमेकाचं वैर या ठिकाणी संपलं। तर आज आमचे आपले बरकतपूरचे मित्र संतोष भाऊ पारखे, तर आज त्यांचा वाढदिवस। तर त्यांचा वाढदिवस आम्ही सर्व चिंचोली लिंबाजी मित्रमंडळीच्या वतीने या ठिकाणी साजरा करण्यात आला। या ठिकाणी उपस्थित आपले धनराज पवार असो, आपले विजू भाऊ गुले असो, आपले कार्तिक भैया जयस्वाल असो, त्यानंतर आमचे मित्र सुरेश भरोडे असो, त्यानंतर आमचे ग्राम संरक्षण दलाचे अध्यक्ष माननीय मनोज भावस्कर असो, तथा उभाटा गटाचे शाखा प्रमुख ज्ञानेश्वर वाडेकर असो। तर राजकारणाचा ताणतणाव विसरून आज आमचे मित्र संतोष भाऊ यांचा वाढदिवस आम्ही या ठिकाणी साजरा केला। तर संतोष भाऊ यांच्याविषयी बोलणं झाल्यास एकदम प्रेमळ स्वभावाचे आणि मला वाटतं सलग 4-5 वर्षापासून संतोष भाऊचा वाढदिवस आम्ही या दुकानामध्ये या ठिकाणी साजरा करत आहे आणि आज पुन्हा योग या ठिकाणी आला। तर मित्रांनो, राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं, पण आपल्याला या गावात, आपल्या या परिसरात या ठिकाणी आपल्याला एकमेकांसोबत राहायचं असतं। तर हा वैर या ठिकाणी सोडून सर्वांनी गुण्या गोविंदाने राहणे योग्य आहे आणि हीच बाब आमचे सर्व मित्रमंडळींनी या ठिकाणी मनी धरलेली आहे। आणि आज आम्ही संतोष भाऊ पवार यांनी जरी उभाटाचं काम या ठिकाणी केलं, त्यानंतर आमचे मित्र मनोज भावस्कर यांनी भाजप पक्षाचं काम या ठिकाणी केलं, पण सर्व पक्ष एका बाजूला सोडून आम्ही सर्व मित्रमंडळी पुन्हा एकत्र या ठिकाणी आलेलो आहे आणि आमचे संतोष भाऊ यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे। तर संतोष भाऊ, तुम्हाला पुनश्च वाढदिवसाच्या शुभेच्छा। आणि मी आपल्या आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो की संतोष भाऊ यांच्या हातातून त्यांच्या गावाची, त्यांच्या परिसराची सेवा त्यांच्या हातातून घडत राहो व मी आई जगदंबाला पुनश्च विनंती या ठिकाणी करतो की संतोष भाऊ यांना दीर्घ आयुष्य लाभो। आणि मी सर्व मित्रमंडळीचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली। धन्यवाद।